घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठो बाबा घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्यारे डोळे सुख, तुम्ही घ्यारे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही आई गाणे कान, तुम्ही आई गाणे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई, मनात येते धाव घेई, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, तुम्ही घ्यारे डोळे सुख, तुम्ही घ्यारे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा, नको सोडूया केशवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा, नको सोडूया केशवा, तुम्ही घ्यारे डोळे सुख, तुम्ही घ्यारे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, विठोबा रघुनाथ, जय जय विठोबा रघुनाथ,
घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पाही. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा. तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयनी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. वचनायका कमलापती, माझी विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विवाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. प्रसूस प्राप्त सेवा प्रसंगी सेवेकरता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम महाराज, त्यांचं जे आराध्य दैवत आहे, विटेवर उभा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याची शीघ्रतेने प्राप्ती व्हावी म्हणून या अभंगातून तुकाराम महाराज मनासहित आपल्या सकल इंद्रियांना उपदेश करतात, अथवा मनासहित आपल्या सकल इंद्रियांना विनंती करतात. एक वर्म लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही वारकरी झालेलो आहोत आणि वारकरी होऊन जो मार्ग तुम्ही आम्ही स्वीकारलेला आहे तो पूर्णत्वाकडे, अमृताकडे जाणारा मार्ग आहे. म्हणजे त्या परमात्म्याकडे, पांडुरंगाकडे जाणारा जो मार्ग आहे, त्या मार्गावरून चालायचं असेल तर त्या परमात्म्याची सर्वांगानं उपासना घडली पाहिजे, सर्वांगानं त्या परमात्म्याची आराधना करता आली पाहिजे, सर्वांगानं त्या परमात्म्याची भक्ती करता आली पाहिजे. आपल्या देहाचं, आपल्या शरीराचं, आपल्या जीवभावाचं एक जरी अंग परमार्थ मार्गापासून बाजूला राहिलं, च्युत राहिलं तर ती उपासना सर्वांग होत नाही.
म्हणून तुकाराम महाराज त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून त्या परमात्म्याची सर्वांगानं उपासना करू इच्छितात. आणि सर्वांगानं उपासना करायची म्हटलं तर तुमच्या आमच्या इंद्रियांना सुद्धा त्या परमार्थाचं काय लागलं पाहिजे, वळण लागलं पाहिजे. आपलं झालंय वेगळं. देह असतो कीर्तनात, चित्त मन एकीकडे असतं आणि डोळं तिसरंच बघत असतात. आपल्या इंद्रियांना परमार्थाचं वळण जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत परमार्थाला पूरक असणारा एकविध भाव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये कधीच निर्माण होणार नाही. तुम्ही 56 पंढरीच्या वाऱ्या करा, अहो आमचा एकविध भाव काय विचारावा. जरा पंढरीला गेलं, बारीमध्ये उभा राहिलं, थोडस दर्शनाला लेट झालं, 17-18 तास लागले की आमचा वारकरी एवढा कावतो की तिथल्या व्यवस्थेला नावं ठेवायला लागतो. आणि कावून कंटाळून एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं की तो आमचा वारकरी म्हणतो कटकट गेली, आता 1 वर्ष काळजी करायची गरज. हा आमचा एकविध भाव आहे. हे आमचं त्या परमेश्वराप्रती असणारं प्रेम आहे. त्या परमेश्वराप्रती आपल्या अंतःकरणामध्ये निरपेक्ष प्रेम भाव जोपर्यंत निर्माण होत नाही, अंतःकरणाचा एकविध भाव जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण करत असलेल्या भक्तीला, आपण करत असलेल्या उपासनेला कधीही फल प्राप्त होणार नाही. संतांना कळतं. पुन्हा प्राप्त झालेला मनुष्य देह, प्राप्त झालेलं मानवी जीवन संतांना फुकट जाऊ द्यायचं नाही. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. कारण संतांच्या ठिकाणी विवेक आहे आणि संतांना त्यांच्या जीवनाचं प्राप्तव्य कळलेलं असतं. तुम्ही आम्ही पक्के संसारिक आहोत, तुम्ही आम्ही पक्के प्रापंचिक आहोत आणि तुम्ही आम्ही ठरवून टाकलेलं आहे की संसार हेच आपल्या जीवनाचं काय आहे, साध्य आहे. संसार हेच आपल्या जीवनाचं साध्य आहे. तू संसार हे कुठल्याही मानवी जीवनाचं साध्य होऊ शकत नाही हे तुम्हाला कळतच नाही. स्मशानामध्ये गेल्यावर कळतं थोडा वेळ. ती चित्तावर प्रेत जळत असतं आणि मग माणसं म्हणतात जाताना काहीही न्यायचं नाही. धन मिळवणी कोटी सवे नये रे लंगोटी, हे स्मशानात म्हणायचं. आणि स्मशानाच्या बाहेर आलं तर ए रे माझ्या मागल्या. स्मशानामध्ये आपण बोलून दाखवतो की संसारातलं जीवाला काही नेता येत नाही, म्हणून संसार हे जीवनाचं कधी, मानवी जीवनाचं कधी साध्य होऊ शकत नाही. मग संसार हे जर आपलं साध्य होऊ शकत नाही, संसारातलं काही नेता येत नसेल तर मानवी जीवनाचं साध्य काय आहे ते मानवी जीवनाचं साध्य संतांना कळलेलं असतं. म्हणून संतांचा शेवट कसा होतो, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोळा अनुपम्याने. आपला शेवट कसा होतो, चिंता करता करता टाचा घासूनच आपल्याला काय व्हावं लागतं, मरावं लागतं. संतांना त्यांच्या जीवनाचं प्राप्तव्य कळलेलं असतं आणि जीवनाचं प्राप्तव्य शीघ्रतेनं प्राप्त व्हावं, हा जन्म फुकट जाऊ नये म्हणून संत त्या परमात्म्याची सर्वांगानं उपासना करतात. त्यांना हा जन्म फुकट जाऊ द्यायचा नाही आहे. हे भूमूल्य मानवी शरीर प्राप्त झालेलं आहे, हे आकारण वाया घालवायचं नाही आहे. नाहीतर काय होईल, आयुष्य गेले वायाविन थोर झाली नागवन, नागवन होऊ द्यायची नाहीये. म्हणून संतांना त्यांच्या जीवनाचं प्राप्तव्य कळल्यामुळं संत सर्वांगानं एकविध भावानं त्या परमात्म्याची उपासना करतात. किंवा तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे तुम्हा आम्हाला, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकाराम महाराज सांगतात, धन्य आम्ही जन्मालो. दास कुणाचे झालो, विठोबाचे झालो.
आता इथं टाळाला जितकी उभी आहेत, जितके वारकरी आहेत, ते कुणाचे दास आहेत हो? कधी आम्ही म्हटलंय धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो? अहो, वारकरी होण्याची एक अस्मिता असते, वारकरी होण्याचा एक स्वाभिमान असतो, वारकरी होण्याचा एक गर्व असतो. आणि त्या अस्मितेतून तुकाराम महाराज सांगतात धन्य आम्ही जन्मालो. आता आम्हाला आमच्या जीवनाचं प्राप्तव्य कळलेलं आहे. काय प्राप्तव्य आहे? आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चित आनंद स्वरूप असणाऱ्या त्या परमात्म्याशी अनन्य होणे हे आपल्या जीवनाचं साध्य आहे. संतांना साध्य कळतं. संत त्या परमात्म्याची भक्ती करतात, उपासना करतात. कशी? सर्वांगानं उपासना करतात. आणि सर्वांगानं उपासना करणं याचा अर्थ आपल्या देहाचं कुठलंही अंग उपासनेपासून बाजूला होता कामा नये, भक्तीतून बाजूला होता कामा नये. सकल इंद्रियांनिशी त्या परमात्म्याची सेवा घडली पाहिजे, भक्ती घडली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज अभंगातून आपल्या इंद्रियांना, मनासहित आपल्या इंद्रियांना उपदेश करतात. इंद्रिय म्हणजे काय हो? इंद्रिय हा काय आहे? पारिभाषिक शब्द आहे. इंद्रिय याचा अर्थ होतो साधन. तुम्हा आम्हाला काही ज्ञानाची साधनं दिलेली आहेत आणि काही कर्मासाठी साधनं दिलेली आहेत. ज्ञानाच्या साधनांना ज्ञानेंद्रिय असं म्हटलं जातं आणि कर्माच्या साधनांना कर्मेंद्रिय असं म्हटलं जातं. आणि परमार्थ मार्गामध्ये इंद्रियांचं फार मोठं महत्व आहे. काय असतो? तुम्ही आणि इंद्रियांच्या अधीन राहून जीवन जगणारी माणसं आहोत. त्या परमात्म्याची प्राप्ती तुम्हा मला का होत नाही? माऊली सरळ ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात येत नेनावया हेची कारण जे इंद्रिय अधीनपण तीही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. तुम्ही आणि इंद्रियांच्या अधीन राहून जीवन जगणारी माणसं आहोत. आणि इंद्रियांना कुठली सवय लागलेली आहे? विषयाकडे धावण्याची सवय लागलेली आहे. मग इंद्रिय विषय शेवती ते तर हर्ष शोक उपजती. इंद्रियांचं सेवन करायला आपली इंद्रिय, विषयांचं सेवन करायला आपली इंद्रिय धजावतात. परिणाम काय होतो? तुम्ही आणि इंद्रियाधीन जीवन जगतो. किती ज्ञानेंद्रिय आहे तो? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. डोळा हे काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. त्याला शास्त्रामध्ये दर्शन इंद्रिय असं म्हटलं. आणि या डोळ्याचा रूप हा काय आहे? विषय आहे. कान हे ज्ञानेंद्रिय आहे. कानाच्या द्वारे श्रवण घडतं. शब्दज्ञान कुणामुळे होतं? कानामुळे होतं. म्हणून कानाला श्रवण इंद्रिय असं म्हटलं. हे दर्शन इंद्रिय, हे श्रवण इंद्रिय. नाक सुद्धा काय आहे? ज्ञानेंद्रिय. सुगंध दुर्गंध याचं ज्ञान कुणामुळे होतं? नाकामुळे होतं. म्हणून याला घानेंद्रिय म्हटलं. त्यानंतर त्वचा, स्पर्शाचं ज्ञान कुणामुळे होतं? त्वचेमुळे, म्हणून याला त्वगे इंद्रिय म्हटलं. अनेक राहिलं महत्वाचं इंद्रिय जीभ. याला काय म्हणतात? रसाचं ज्ञान, तुरट खारट आंबट हे जीभमुळे होतं. जीभ सुद्धा काय आहे? ज्ञानेंद्रियाला रसनेंद्रिय असं म्हटलं. त्यानंतर परमार्थ मार्गातलं आणखीन महत्वाचं कर्मेंद्रिय म्हणजे वाणी. वाणी हे काय आहे? कर्मेंद्रिय आहे. जे आपण भाषा बोलतो, वाचिक कर्म घडतं ते कुणामुळं? वाणीमुळं. नंतर हात पाय उपस्थ गुद अशी 5 कर्मेंद्रिय दिली. परमार्थ मार्गामध्ये वाणीसह आपल्या सकल ज्ञानेंद्रियांना जर परमार्थ, आपल्या इंद्रियांना जर परमार्थाचं वळण लागलं नाही तर त्या परमात्म्याची सर्वांगानं उपासना घडत नाही. तुकाराम महाराज देवत्वाला का प्राप्त होऊ शकले? देवाची दृढ अप्रोक्ष अनुभूती तुकाराम महाराजांना का येऊ शकली? तुकाराम महाराजांच्या द्वारे सकल इंद्रियानिशी, मनासहित सकल इंद्रियानिशी सर्वांगानं उपासना त्या परमात्म्याची घडली. किंवा तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात. आमच्यासारखी आमच्या इंद्रियांना जे वळण होतं ते तुकाराम महाराजांच्या इंद्रियांना वळण नव्हतं. त्यांना कसलं वळण होतं? पडिले वळण इंद्रिय. तुकाराम महाराजांना का प्राप्ती होऊ शकली? त्यांच्या जीवनाचं साध्य त्यांना का प्राप्त होऊ शकलं? जीवनाच्या समग्रतेला, त्या परमात्म्याला का जाणू शकले? तर तुकाराम महाराज सांगतात पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही. सकल इंद्रियांनी सर्वांगानं तुकाराम महाराजांनी त्या परमात्म्याची उपासना केली. आणि सर्वांगानं उपासना होत नाही, मनासहित सकल इंद्रिय जोपर्यंत परमार्थ मार्गामध्ये प्रवृत्त होत नाही तोपर्यंत परमार्थाला पूरक असणारा एकविध भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माणच होत नाही. आपल्या इंद्रियांचा काय विचार करावा?
आपली इंद्रिय विषय लोलूप झालेली आहेत, भोग प्रवृत्त झालेली आहेत. आपली इंद्रिय सदैव विषयांच्याकडे धावतात, भोगाकडे धावतात. कारण तुम्ही आम्ही ठरवून टाकलेलं आहे की विषयामध्ये सुख आहे, भोगामध्ये सुख आहे. म्हणून आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी स्वाभाविक आवड कशाची असेल तर ती विषय सेवनाची आहे. आणि मग आयुष्यभर आपण काय करत असतो, विषयांध होऊन भोगांध होऊन तुम्ही आम्ही जीवन जगत असतो. स्वभाव आहे इंद्रियांचा, जे सहज साध्य आहे, सहजतेनं जिथं प्रवृत्त होता येतं तिकडंच धावण्याचं काय होतं, इंद्रियांचा सवय आहे. भोगामध्ये सुख आहे आणि भोग अवतीभोवती आपल्या पसरलेले असतात. विषयांच्या मध्ये सुख आहे असं वाटतं आणि अनेकविध विषय जगामध्ये आहेत. खरं सुख कुठं आहे, निरपेक्ष सुख कुठं आहे, त्या ते सुख प्राप्त करणं हे जीवाला फार अवघड वाटतं. सहजतेनं जे प्राप्त होतं तिकडंच मनुष्याच्या मनाची काय असते, ओढ असते. मी सुखी असावं असं प्रत्येक जीवाला वाटतं. मन काय करतं, इंद्रियाशी संयुक्त होतं आणि इंद्रियांच्या द्वारे अनेकविध विषयांचं काय करतं, ते सेवन करतं. परिणाम काय होतो, आपलं जीवन इंद्रियांच्या अधीन होतं, विषयांच्या अधीन होतं. आणि एकदा का आम्ही इंद्रियांच्या अधीन झालो की मग विषय सेवन करणं, विषयामधलाच आनंद, भोगामधलाच आनंद प्राप्त होतो असा गैरसमज करून घेऊन आपण ह्या विषयरूपी दलदलीमध्ये इतके अडकून पडतो, भोगामध्ये इतके अडकून पडतो की आपलं अंतःकरण मग अनेकविध विकारानं काय होतं, भरून जात. मग आतला कचरा सहजासहजी निघत नाही. सगळे विषय, वासना, विकारच आतमध्ये पडलेले असतात. परिणाम काय होतो, तुकाराम महाराजांनी सांगितलं ते प्रमाण सांगतो. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील देव, आता यांची कोण करील देव, नृपजे नारायणी भाव, नृपजे नारायणी भाव, पावुनी ठावा नरदेह, पावुनी ठावा नरदेह, कोण तुका धरिले संसारी, कोण तुका धरिले संसारी, महाराज सांगतात, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील केव, नृपजे नारायणी भाव, पावुनी ठाव नरदेह. इतकं बहुमूल्य मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा, इतकं बहुमूल्य मानवी शरीर प्राप्त होऊन सुद्धा नृपजे नारायणी भाव, आपल्याला आपल्या जीवनाचं साध्यच कळलेलं नसतं. तुम्ही म्हणाल काय इंद्रियांचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे, का तुकाराम महाराज मनासहित आपल्या सकल इंद्रियांना उपदेश करतात. आपल्या वाणीला उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आपल्या वाणीला उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, माझ्या वाणीनं काय करावं, गोड असणार पांडुरंगाचं काय घ्यावं, नाम घ्यावं. आपल्या डोळ्यांना उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही घ्या रे डोळे सुख, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख,
पहा विठोबाचे मुख. माझ्या डोळ्यांनी काय करावं? नको ते सौंदर्य पाहण्यापेक्षा जे निरपेक्ष सौंदर्य आहे, अविटाचं जे सौंदर्य आहे, त्या पांडुरंगाचं सदैव मुखावलोकन माझ्या डोळ्यानं करावं. हा उपदेश डोळ्यांना करतात, विनंती डोळ्यांना करतात. कानालाही उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझ्या कानाने काय करावं? सदैव त्या परमेश्वराचं लीलांचं कीर्तन, गुणांचं कीर्तन, त्या परमेश्वराचं श्रवण करावं. आणि सगळ्या अनर्थाचं मूळ असणार कोण आहे? मन आहे. मन धावत आहे, धावत आहे. मनालाही उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, मनात येते धावगेही राहे विठोबाचे पायी. आपल्या मनाला उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, बाबा मना तू काय कर? त्या पांडुरंगाच्या पायी स्थिर राहा. सगळ्याच इंद्रियांना उपदेश करायचा आहे. प्रत्येक इंद्रियांचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर अभंगाची चरणाची संख्या काय झाली असती? वाढली असती. तुकाराम महाराजांनी काय केलं? मनासहित सकल इंद्रियांना उपदेश करायचा आहे, खरं चरण संख्या वाढली असती. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं? तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. शेवटी आपल्या जीव भावालाच तुकाराम महाराज उपदेश करतात. जीव भाव म्हटलं की त्यामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव आपोआप आला. मनासहित सकल इंद्रियांचा अंतर्भाव जीव भावामध्ये होतो. म्हणून तुकाराम महाराज शेवटी सांगतात की तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. का तुकाराम महाराज आपल्या इंद्रियांना उपदेश करतात? का त्यांना विनंती करतात? तुकाराम महाराज मनासहित आपल्या सकल इंद्रियांनी परमार्थ मार्गामध्ये प्रवृत्त व्हावं असं तुकाराम महाराजांना का वाटतं? याचा तुम्ही आम्ही सुद्धा विचार केला पाहिजे. त्याचं एकच कारण आहे की आपल्या इंद्रियांचा आणि परमार्थाचा संबंध नेमका काय ते समजून घ्यायला पाहिजे. ते समजून आला तर तुकाराम महाराज ज्या उंचीवर जाऊन पोचले, संतांना जे प्राप्त झालं ते वैभव तुम्हाला का प्राप्त होत नाही? अहो ते परमेश्वराचे दर्शन राहू दे बाजूला, किमान परमार्थ मार्गामध्ये सुख शांती समाधानानं तरी वारकऱ्याचं जीवन भरून जायला पाहिजे. पडल्या पडल्या झोप तरी वारकऱ्याला लागायला पाहिजे. हा गळ्यामध्ये माळ घालण्याचा हेतू काय आहे? वारकरी होण्याचा हेतू काय आहे? तो हेतू जर साध्य होत नसेल, इतक्या पंढरीच्या वाऱ्या करून सुद्धा, इतकं कथा कीर्तन प्रवचन करून सुद्धा, इतकं श्रवण करून सुद्धा आम्हाला परमार्थ मार्गामध्ये काहीच मिळत नसेल तर कदाचित आपलं काहीतरी चुकतं. हा विवेक तरी निदान मनुष्याच्या ठिकाणी जागा व्हावा. काय इंद्रियांचा आणि परमार्थ मार्गाचा संबंध आहे? फार महत्वाचा संबंध आहे. इंद्रियांचा संबंध अंतःकरणाच्या वृत्तीशी आणि अंतःकरणाच्या वृत्तीचा संबंध परमेश्वराच्या प्राप्तीशी आहे. एवढा जरी संबंध समजून घेतला तरी पुष्कळ झालं. आपल्या इंद्रियांचा संबंध अंतःकरणाच्या वृत्तीशी आहे. कसं काय हो? एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. समजा स्वच्छ पाण्याचं तलाव आहे. पाणी कसं आहे? ट्रान्सपरंट आहे. अगदी तळ दिसतो पाण्याचा, इतकं स्वच्छ तलाव आहे. त्या स्वच्छ असणाऱ्या तलावामध्ये वरून एखादा खडा पडला, काय होतो? तरंग निर्माण होतात. आता त्या तलावाचा तळ दिसेल का हो? पाणी तरंगाकार झालं. तसं तुमचं आमचं अंतःकरण मूळचं स्वच्छ आहे, सत्वगुणाचं आहे, शुद्ध आहे. तुमचं आमचं अंतःकरण सत्वगुणाचं आहे, शुद्ध आहे. खरं मूळचं शुद्ध असणारं अंतःकरण काय होतं? आपलं इंद्रिय काय करतात? एखादा विषय आतमध्ये आणून टाकतात. आपलं डोळं असं काहीतरी पाहतात आणि डोळ्यानं जे पाहिलं ते कुठं येऊन पडतं? अंतःकरणाच्या पटलावर येऊन पडतं. परिणाम अंतःकरणामध्ये तरंग निर्माण होतात. त्या तरंगानाच वृत्ती असं म्हटलं जातं. प्रत्येक इंद्रियाने आपापला विषय आतमध्ये टाकावा आणि अंतःकरणाची वृत्ती तीव्र 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 होत जावावी. परिणाम काय होतो? हे इंद्रियाने बाह्य विषय जे आतमध्ये अंतःकरणामध्ये आणून टाकलेले आहेत, मग आपलं अंतःकरण सुद्धा त्या विषयाच्या आकाराचं होतं. आपल्या वृत्ती सुद्धा त्या विषयाच्या आकाराच्या होतात. परिणाम काय होतो? तीही आकळी जी अंतःकरण म्हणून भ्रमे, आपलं अंतःकरण भ्रमित होतं, मर्यादित होतं. मूळचं स्वच्छ असणारं सत्वगुणी अंतःकरण काय होतं? मलिन होतं, दूषित होतं, विकारी होतं.
परिणाम काय होतो? आपलं अंतकरण, आपलं मन सुद्धा इंद्रियांनी जे विषय आणलेले आहेत त्या विषयांच्या मागच आपलं अंतकरण धावायला लागतं. विषयांच्या मध्येच गोडे असं वाटायला लागतं. आणि हीच इंद्रिय, ह्याच इंद्रियांना जर परमार्थाचं वळण लागलं तर ही बाहेरची विषयरूपी घाण जी आपल्या अंतकरणामध्ये येऊन पडते ती काय होते? थांबते. म्हणजे बाह्य विषयाकडे धावणारी इंद्रिय ज्यावेळी स्थिर होऊन जातील, अंतर्मुख होतील, त्यावेळी काय घडेल? आपल्या अंतकरणाची वृत्ती काय होईल? एकविध होईल. विषयांच्या मागे धावणार अंतकरण वृत्ती काय होईल? स्थिर होईल. आणि अंतकरणाची वृत्ती स्थिर झाली की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणारा एकविध भाव आपोआप आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतो. परंतु जोपर्यंत आपली इंद्रिय विषयांच्या मागे धावतात तोपर्यंत परमार्थाला पूरक असणारा हा एकविध भाव कधीच तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होत नाही. किंबहुना विषयाची लुलुपता जशी इंद्रियांच्या ठिकाणी आहे ती लुलुपता जाऊन आमची इंद्रिय ज्यावेळी परमार्थ मार्गामध्ये रंगतील, आपले डोळे परमार्थ मार्गामध्ये रंगतील, आपले कान परमार्थ मार्गामध्ये रंगतील, आपली वाणी परमार्थ मार्गामध्ये रंगतील, त्यावेळी देव फार दूर नाही. म्हणून परमार्थ मार्गामध्ये इंद्रियांना नियम सुद्धा फार महत्वाचा आहे. आणि ज्या वारकऱ्याच्या इंद्रियांना नियम नसेल परमार्थ मार्गामध्ये, तुकाराम महाराज म्हणतात सगळंच मुसळ केरा. अंगचं नाही बोलत, प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. इंद्रियासी नेम नाही, नेम नाही. तुकाराम महाराज सरळ सांगतात, इंद्रियासी नेम नाही मुखी राम म्हणून काही. परमार्थ मार्गामध्ये तुमच्या इंद्रियांना नेम नसेल आणि मुखामध्ये राम असेल, काही कामाचं नाही. इंद्रियासी नेम नाही मुखी राम म्हणून काही. एक उदाहरण देतात तुकाराम महाराज, जेवी मासी सवे अन्न सुख नेदी ते भोजन. काय उदाहरण दिले बघा सुंदर तुकाराम महाराजांनी. समजा पंचपक्वानाचं ताट आहे, पंचपक्वानाचं ताट आहे आणि त्यामध्ये मासी पडली. पंचपक्वानाचं ताट आहे आणि त्यामध्ये मासी पडली, ते कोण खाईल काय होता? त्या पंचपक्वानाची काय किंमत राहिली काय? फुकटच गेलं अन्न. महागडं आहे, पंचपक्वानाचं ताट आहे, खरं मासी पडल्यामुळे ते पंचपक्वान जसं व्यर्थ होतात तसं तुकाराम महाराज सांगतात, परमार्थ करत असताना वारकऱ्याचं एक जरी इंद्रिय चुकलं, परमार्थ करत असताना आपल्या इंद्रियांना जर चुकीचं वळण लागलं तर केलेला परमार्थ काय झाला? फुकट गेला. माशी पडल्यानंतर जसं पंचपक्वानाचं ताट फुकट गेलं, जेवण फुकट गेलं, तसं लाख परमार्थ करता करता आपलं एक इंद्रिय जरी चुकलं तरी केलेला परमार्थ करता करता आपले डोळे पाहूने ते पाहायला लागले तर आतापर्यंत केलेला परमार्थ फुकट गेला. इंद्रियासी नेम नाही मुखी राम म्हणून काही. माणसाच्या इंद्रियांना, वारकऱ्याच्या इंद्रियांना नेम नसेल तर मुखामध्ये राम 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 काय उपयोग नाही म्हणतात तुकाराम महाराज. मुखामध्ये राम असून करायचं काय? इंद्रियांनाच वळण नाही. म्हणून तुकाराम महाराज मनासहित आपल्या सकल इंद्रियांना वळण लावतात परमार्थ मार्गाचा. आणि खरोखर संतांच्या जीवनाचा विचार केला तर संतांच्या जीवनामध्ये आपल्याला हे आवर्जून पाहायला मिळतं की मनासहित सगळी इंद्रिय संतांची परमार्थ मार्गामध्ये प्रवृत्त झालेली होती. पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. परिणाम काय झाला? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. आमच्या ध्यानात काय असते आणि मनात काय असते आमचं आम्हालाच माहित. म्हणून आपल्या इंद्रियांना उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, वाणीला सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आपल्या वाणीला उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात आपल्या वाणीनं काय करावं? गोड असणार त्या परमेश्वराचं नाम सतत आपल्या वाणीनं घ्यावं. ज्या वारकऱ्यानं ही वाणी सांभाळली त्याचा परमार्थ बऱ्यापैकी तडीला जातो. फक्त काय सांभाळा? वाणी सांभाळा. वाणी. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, घरामध्ये रामायण घडतं, महाभारत घडतं, समाजामध्ये रामायण घडतं, महाभारत घडतं. कशामुळं? बऱ्याच वेळेला वाणीमुळं. महाभारत घडलं कशामुळं? वाणीमुळं. ज्यानं वाणी सांभाळली त्याला परमार्थ साध्य होतो.
कबीर महाराजांचा एक दोहा आहे, वाणी नाही सांभाळली तर काय होतं. कबीर महाराज सांगतात, दंत कहे जीभ को हम 32 तो अकेली माय, एक बार चबा जाऊ तो फिर्याद कहां जाए. दातांना काय झाला, गर्व झाला. दात किती आहे तो 32, आणि 32 दाताच्या मध्ये बिचारी एकटी जीभ आहे. ते 32 दात त्या जिभेकडे बघत राहायचे आणि बिचारी एकटी आणि आम्ही सभोवती कोण आहोत, दात किती आहोत, 32 आहोत. त्या दातांना गर्व झाला आणि गर्वापोटी ते दात जिभेला म्हटले, दंत कहे जीभ को हम 32 तो अकेली माय, आम्ही 32 आहोत, तू बिचारी एकटी आहेस. आणि सगळे आम्ही 32 जणांनी तुला जर चावून खायचं ठरवलं तर फिर्याद करायला सुद्धा शिल्लक राहणार नाहीस. गर्व झाला दातांना, जीभनं ओळखलं की या 32 जणांना काय झालाय, संख्येचा गर्व झालेला आहे. मग ती जीभ दातांना काय म्हटली, जीभ कहे दंत को तुम 32 मैं अकेली माय, पर एक बार तेडी चलो तो 32 ही बाहर आहे. ते जीभनं सांगितलं, हो बाबांनो, मी एकटे आहे, तुम्ही 32 आहात, खरं गर्व करू नका. मी एक वाकडा शब्द बोलले तर बाहेर कोण येलो. मग आपण समाजामध्ये घरामध्ये भांडताना जीभ वाकडं बोलते आणि बाहेर कोण पडतं. कुणी वाणी फार सांभाळावी लागते. तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात, न कळत या वाणीद्वारे अनेक दोष घडतात, अनेक पाप या वाणीद्वारे घडतात, ते लक्षात येत नाही आपल्या. एक उदाहरण म्हणून सांगतो. तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात, एका म्हणता भले अनिका सहज निंदिले, काही न करता सायास सहज घडले ते दोष. बघा वाणीच्या द्वारे कसे दोष घडतात आणि वाणी का सांभाळावी. तुकाराम महाराज का म्हणतात, घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुकाराम महाराज आपल्या वाणीला फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या नामाचं वळण लावू इच्छितात, बाकी काही नको कुठलं वळण. का असं करावं लागतं, तर वाणीच्या द्वारे कळत न कळत अनेक दोष घडतात. तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी जो संपन्न. समाजामध्ये कशाची वानवा असेल तर मोकळं मन आता नाही आणि रसाळ वाणी नाही. या दोन्ही गोष्टींचा अभाव समाजामध्ये पाहायला मिळतो. मोकळ्या मनानं माणसं माणसाला भेटतच नाहीत. आज समाजामध्ये माणसं एकमेकाला भेटतात, ती माणसं भेटत नाहीत, आपापल्या प्रतिमा भेटतात. माझी एक प्रतिमा असते, यांची एक प्रतिमा असते, यांची एक प्रतिमा असते, आणि प्रतिमाच प्रतिमेला भेटते. माणूस माणसाला कधी भेटत नाही. आपण धारण केलेले हे प्रतिमेचे मुखवटे जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत मनुष्य मनुष्याला कधीच भेटणार नाही. आणि आपल्याला आपली प्रतिमा, आपल्याला आपली उपाधी प्रिय असते. मी कीर्तनकार आहे, ही काय आहे, उपाधी आहे. ही उपाधी मला जर प्रिय झाली तर एक मी मनुष्य म्हणून कुणाला भेटू शकत नाही. एक कीर्तनकार म्हणूनच तुम्हाला भेटू शकतो, मनुष्य म्हणून कधी भेटणार नाही. का, हे उपाधीचे मुखवटे, प्रतिमेचे मुखवटे जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत मनुष्य मनुष्याला भेटणं शक्य नाही. आज समाजामध्ये माणसं एकमेकाला भेटतात. कोण कुणाला भेटतं, प्रतिमा प्रतिमेला भेटते, उपाधी उपाधीला भेटते, मनुष्य मनुष्याला भेटत नाही. आणि मग एकदा प्रतिमा तयार झाल्या की मग पुढारी आला की भाषा वेगळी, वाणी वेगळी. एखादा गरीब असला की भाषा वेगळी. का, आम्ही फक्त उपाध्या बघून, प्रतिमा बघून, उपाध्या बघून आपण आपली भाषा वापरतो. एक समोर माणूस आहे म्हणून आपण कधी आपलं मन मोकळं करत नाही किंवा तशी भाषा वापरत नाही. तुकाराम महाराज सांगतात, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी जो संपन्न. मोकळं मन असावं आणि वाणी कशी असावी, रसाळ असावी. बघा घडतंय का, बघा बरेच दोष काय होतील, कमी होतील. ह्या वाणीच्याद्वारे अनेक दोष घडतात. तुकाराम महाराज सांगतात एका दोषाचं कारण, एका म्हणता भले अनेका सहज निंदिले. आता पहिली चाल कोणी सांगितली, तुम्ही सांगितली. समजा मधली चाल झाली, शेवटची चाल झाली, समजा एकूण 8 चाली झाल्या कीर्तन सोपूपर्यंत. आणि कीर्तनाची सांगता करताना मी असं जर म्हटलं, एकूण किती चाली झाल्या, 8 चाली झाल्या. आणि कीर्तन संपताना मी म्हटलं की यांच्यासारखी चाल झालीच नाही. एका म्हणता भले
अनिका सहज निंदिले. यांची स्तुती करावी तर इतरांची आपोआप काय होते? निंदा होते. यांचं कौतुक करावं, तुमच्यासाठी चाल झालीच नाही तर बाकीच्यांनी सुद्धा सुंदर चाली म्हटलेले असतात तर त्यांच्या माना आपोआप काय होतात? खाली खाली जातात. एकाला भलं म्हणावं तर इतरांची आपोआप निंदा घडते. आणि समाजामध्ये इतरांची स्तुती करत असताना आपण हे भान बाळगत नाही. त्यामुळे न कळत आपल्याद्वारे अनेक माणसं दुखावली जात असतात. कुणी वाणी फार स्तुती सुद्धा कुणाची करावी आणि कुठं करावी, या वाणीला मोकळी कुठं द्यावी याचं थोडंसं गांभीर्यही माणसानं ठेवावं. एका म्हणता भले अनिका आम्हाला कळत नाही, संतांना कळतं. म्हणून तुकाराम महाराजांनी ठरवलं बरे वाईटाचे मज काही नाही साचे, कुणाची स्तुतीही करायला नको आणि कुणाची निंदाही करायला नको. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे वाणी खंडोनी राहिली चिंतनी. मी माझ्या वाणीला वेगळंच वळण लावलं. कुणाची माझी वाणी कुणाची स्तुतीही करत नाही आणि कुणाची माझी वाणी फक्त काय करते? विठ्ठल 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 करते, अन्य काही करत नाही. ह्या वाणीला परमार्थाचं वळण लागलं तर मनुष्य कुठं जाऊन पोचतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते या पळासी महाद्वीप पातली प्रभू. मी ज्ञानेश्वरी का लिहू शकलो? ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी ज्ञानेश्वरी का लिहू शकलो? गीतेवरचा एवढा मोठा प्रबंध मी का निर्माण करू शकलो? माऊली श्रेय कोणाला देतात? तो माझी सत्यवादाचे तप. माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं अनेक कल्पामध्ये तप केलं. परिणाम काय झाला? गीतेवरचा एवढा प्रबंध मी लिहू शकलो. वाणी काय करू शकत नाही. तसं वारकऱ्याने आपल्या वाणीला जर आम्ही योग्य वळण लावलं तर देव दूर नाही, काय होत नाही. ज्या परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला करून घ्यायचं आहे, ज्या भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती तुम्हाला घ्यायची आहे ती सहज होऊ शकते. फक्त वाणीला वळण लावता आलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीला वळण लावलं. काय परिणाम झाला? माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. तुकाराम महाराज सांगतात माझ्या वाणीला काय लागलं? वळण लागलं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. माझ्या वाणीला परमेश्वराच्या नामाचा छंद लागला. परिणाम काय झाला? तुकाराम महाराज सांगतात विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. फक्त त्या परमेश्वराच्या नामाचं वळण वाणीला लागलं. तुकाराम महाराज सांगतात काय झालं? त्या नामाची गोडी अंतःकरणामध्ये इतकी निर्माण झाली की विषयांच्याकडे धावणारी माझी इंद्रिय काय झाली? विषयी विसर पडिला, विषयांचा विसरच पडला. परिणाम काय झाला? अंगी ब्रह्मरस ठसावला. परिणाम काय झाला? माझी मज झाली अनावर वाचा. फक्त ह्या वाणीला जरी परमेश्वर नामाचं वळण लागलं तरी वारकरी आमचा कुठं जाऊन पोचेल. मग सुख शांती समाधानानं त्याचं जीवन विनटित झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त हे साधन रत राहता आलं पाहिजे. आम्ही आमच्या वाणीला नको ते वळण लावतो, खरं हे वळण लावायला आम्ही तयार नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीला वळण लावलं. परिणाम काय झाला? विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. जसं तुकाराम महाराज आपल्या वाणीला वळण लावतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे म्हणतात, तसं तुकाराम महाराज आपल्या डोळ्यांनाही वळण लावू इच्छितात. डोळ्यांनाही नेम घालतात की तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याचा याला दर्शनेंद्रिय असं म्हटलं जातं आणि रूप हा याचा काय आहे? विषय आहे. तुम्हाला वाईट सवय लागलेली आहे. जे समाजामध्ये सुंदर आहे ते पाहायचं आणि एकदा डोळ्यांनी सुंदर रूप पाहिलं की त्या रूपाविषयी अभिलाषा अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि त्या बाहेर सुंदर असणाऱ्या रूपाकडे पाहिल्यानंतर अभिलाषा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की त्या डोळ्याने आणलेलं रूप जे अंतःकरणामध्ये येऊन पडतं. परिणाम काय होतो? आपलं अंतःकरण वासनांध होतं. कुठला आलंय निर्मळ अंतःकरण आणि कुठला आलाय एकविध भाव? डोळ्यानं काय पाहावं? पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. परमार्थ मार्गामध्ये ज्या वारकऱ्यांना आपल्या डोळ्यांना चांगलं वळण लावलं
तो वारकरी जिंकला, काहीतरी त्याच्या पदरामध्ये पडतं, त्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाला पूरक असणारा एकविध भाव निर्माण होऊ शकतो नव्हे, त्या परमात्म्याची सर्वांगानं उपासना घडू शकते वाणीला डोळ्याला जर चांगलं वळण लावलं. विषय वाढवत नाही, कारण कीर्तन मर्यादेमध्ये संपवायचं आहे. जसं तुकाराम महाराज आपल्या डोळ्याला नियम घालून देतात, तसं तुकाराम महाराज आपल्या कानालाही नियम घालतात, कानालाही उपदेश करतात. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुकाराम महाराज आपल्या कानाला सांगतात की माझ्या कानाने काय करावं, सदैव त्या पांडुरंगाचं लीलांचं कीर्तन, गुणांचं कीर्तन, पांडुरंगाचं गुण नेहमी ऐकावत कानानं. मी एवढं सांगेन, ज्याचं कान सुधारलं तो वारकरी सुधारला. अगदी एक उदाहरण देतो आणि मग चाल देतो. कदाचित तुम्हाला माहित नाही आपल्या कानाला कुठलं वळण लागले, ते सांगितल्यानंतर कळेल. आम्हाला वाटते आम्ही लय सज्जन आहोत, प्रतिष्ठित आहोत, कारण आमच्या इंद्रियांना काय काय वळण लागलेलं आहे ते संतांनी सांगावं. काय वळण आपल्या कानाला लागलेलं आहे? तुकाराम महाराज सांगतात, अनेकांचे घात त्याच्याशी निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी, निरैवाशी शीघ्र कोपी. जो कान पसरोनी वदे ऐके दुष्टवाणी, तेची ओळखावे पापी, निरैवाशी शीघ्र कोपी. एक उदाहरण देतो म्हणजे या अभंगाचा संदर्भ, या प्रमाणाचा संदर्भ तुम्हाला कळेल. आपल्या कानाला किती बाद वळण लागले, ह्यातनं वारकरी सुद्धा सुटलेला नाही, ते सांगतो. तुमच्या गावात फटाके वाजवता की नाही हो? फटाके का वाजवावे लागतात? काहीतरी आनंददायी घडलं की, खरं आनंददायी काहीतरी घडलं की फटाके का वाजवावे लागतात? ह्या पाठीमागचं मानसशास्त्र तुम्ही आम्ही लक्षात घेत नाही. अहो, ज्याला फटाके वाजवावे लागतात त्या व्यक्तीची वास्तविक समाजामध्ये काही किंमत नसते, म्हणून त्याला फटाके वाजवावे लागतात. त्या पाठीमागचं मानसशास्त्र आपण लक्षात घेत नाही. महाराजांनी सांगितलं, काहीतरी आनंददायी घडलं की मला काय करावं असं वाटतं, फटाके वाजवावेशी वाटतात. समजा एखाद्याला मुलगा झाला, दवाखान्यातनं फोन आला की मुलगा झालेला आहे. आता या बापाला तर आनंद झालेला आहे, आता मला झालेला आनंद कुणाला पचन असा झालाय, कोण ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही मला मुलगा झाला म्हणून. मग ते काय करते, 5-5 हजार रुपयाची 2 बॉक्स आणते, आणि एक देवळाच्या दारात आणि एक स्वतःच्या दारात. मग 10,000 रुपयाचे फटाके फाट 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 फुटले की कट्ट्यावर बसलेली माणसं झक मारत चौकशी करतात की फटाके कुणाचे, कशामुळे वाजले. मग इच्छा नसताना सुद्धा ऐकून घ्यावं लागतं की अमक्या अमक्याला काय झाला, मुलगा झाला. म्हणजे माझ्या घरामध्ये काहीतरी आनंददायी घडलं तर ते समाजाला कळवायसाठी मला किती हजार खर्च करावे लागले? 10,000 खर्च करावे लागले. हे मानसशास्त्र कोण लक्षात घेत नाही. काय गरज आहे? आनंदाची बातमी त्यांना कळेल न कळेल काय देणं घेणं. कारण माणसाला असं वाटतंय, कारण माणसाचा स्वभाव विपरीत आहे, चांगलं असं ऐकावं असं वाटत नाही. म्हणून 10,000 खर्च करून त्यांच्या कानी कपाळी बॉम्ब फोडून सांगावं लागतं की आम्हाला मुलगा झाला. आता कान आपलं का बाद आहेत ते सांगतो तुम्हाला. ह्याच्या जर उलट घडलं, याच्या जर उलट घडलं, एखाद्याच्या घरामध्ये घडू नये ते घडलं, एखाद्याच्या घरामध्ये असं घडलं की ती गोष्ट दाबून ठेवावी, एखाद्याच्या घरामध्ये असं घडलं की ते दाबून ठेवावं, पलीकडच्या भाऊबंदालाही कळू नये असं काहीतरी घरामध्ये घडलं, तर काय घडतं बघा, 5 पैसे खर्च न करता ती बातमी तासाच्या आत गावभर झाल्याशिवाय राहत नाही. कोण करतं सांगानी कीर्तन संपवतो मी. आनंदाचं काहीतरी घडलं तर ते जगाला सांगायला 10,000 रुपये खर्च करावे लागतात, आणि एखाद्याच्या घरामध्ये असं काहीतरी घडलं की दाबून ठेवावं, तरीही 5 पैसे खर्च न करता ते तासाच्या आत गावभर कसं होतो? कारण आपल्या कानाला इतकं वाईट वळण लागलंय, चांगलं असं आपल्या कानाला ऐकावं असं वाटत नाही. तेच तुकाराम महाराज सांगतात, अनेकांचे घात त्याच्याशी निवतील चित्ते. इतरांचा घात झाला, इतरांचं काहीतरी वाईट झालं, मला उकळ्या फुटायला लागतात. ज्यांची निवतील चित्ते, यांच्या घरामध्ये काहीतरी घडलं, उकळ्या मला फुटायला लागतात. आणि एकदा यांच्या घरामध्ये काहीतरी घडलं आणि मला उकळ्या फुटायला लागल्या की मी गप बसत नाही. मग एरवी 10ला झोपणारा मी कट्ट्यावर जाऊन बसतो 12 पर्यंत,
आणि हेला सांग, तेला सांग, तेला सांग. परिणाम काय होतो? ती बातमी तासाच्या आत काय होते? गावावर होते. तुमच्या आमच्या कानाला चांगलं ऐकायचं वळण लागलेलं नाही. तुकाराम महाराज सांगतात, जो कान पसरवणी वदे ऐके दुष्टवाणी. चांगली बातमी ऐकताना आपण कान उंदरा एवढे करतो, परंतु इतरांचं काहीतरी घात झाला, वाईट झालं तर वाईट बातमी ऐकताना कान आपण सुपा एवढे करतो. जे चांगलं जितक्या एकाग्रतेनं ऐकत नाही तितक्या एकाग्रतेनं आपण वाईट बातमी ऐकतो. आणि विशेषतः कोणाची जर वाट लागली असली तर ती इतक्या रसभरीतपणे आपण ऐकतो आणि ऐकलेलं साठवून ठेवत नाही. मी यांना कधी सांगेन, परिणाम 1 तासाच्यात ते काय होतं, त्या घरच्यांनाही माहीत नसतं की आमची बातमी गावभर कधी झाली. प्रवृत्ती आहे आपली, आपल्या कानाला चांगलं वळण नाही. इतरांच्या सुखानं सुखी व्हायची आमची प्रवृत्ती नाही, इतरांच्या दुःखानं सुखी व्हायची आपली प्रवृत्ती आहे. आणि जी व्यक्ती इतरांच्या दुःखानं सुखी होते, तुकाराम महाराज सांगतात, तेची ओळखावे पापी. पापी दुसरीकडे शोधावे लागत नाही. आपण सगळे वारकरी असू तर कधीतरी आपल्या अंतर्मनाला विचारा की इतरांचा घात झाला, इतरांचं वाईट झालं आणि मला जर उकळ्या फुटत असतील तर तुकाराम महाराज सांगतात, तेची ओळखावे पापी दुसरीकडे शोधावे लागत नाहीत. यांच्या घरामध्ये नको ते घडलं आणि ते मला दुसऱ्याला सांगावं असं वाटलं तर तुकाराम महाराज म्हणतात, तेची ओळखावे पापी. त्या कानामुळं आपल्या कानाला वाईट ऐकायची सवय लागलेली आहे आणि फक्त वाईट ऐकत नाही तर ते प्रसार करायची आपल्याला सवय लागलेली आहे. इतरांच्या सुखानं सुखी व्हावं आणि इतरांच्या दुःखानं दुःखी व्हावं ही प्रवृत्ती आपली संपून गेलेली आहे. त्याच प्रवृत्तीचा विचार करताना तुकाराम महाराज सांगतात की अनेकांचे घाते ज्याशी निवतील चित्ते. इतरांचा घात झाला की ज्याचं चित्त निवतं, ज्याच्या चित्ताला समाधान वाटतं ती पापी आहेत. जो कान पसरवणी वदे ऐके दुष्टवाणी, इतरांचं वाईट ऐकण्यासाठी सुपा एवढं कान करतो, कान आपलं पसरतो, इतर वाईटच ऐकावं असं वाटतं, तीची ओळखावे पापी. कानाला जे बाद वळण लागले ते वळण जर सुटलं, कसं ऐकावं? कसं असतं, प्रत्येकाचं आपापल्या प्रारब्धाने काहीतरी घडत असतं. इकडून ऐकावं, इकडून सोडून द्यावं, ते आतमध्ये साठवू नये. कारण प्रत्येकाचं प्राक्तन भिन्न असतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घडत असतं. आज यांच्या जीवनामध्ये काहीतरी घडलं, उद्या माझ्या जीवनामध्ये काहीतरी घडेल, परवा यांच्या जीवनामध्ये काहीतरी घडेल. हा प्रारब्धाचा भाग आहे, कर्मबंधाचा तो परिणाम आहे, कर्मफळाचा परिणाम आहे. असं म्हणून आपल्या कानाला चांगलं तेवढं ऐकायची काय लागावी? सवय लागावी. आणि खरोखर चांगलं ऐकायची सवय लागली तर आतमध्ये साठलेला जो कचरा आहे तो आपोआप काय व्हायला लागेल? बाहेर यायला लागेल. आता आम्ही इतकं साठवून ठेवले, आपल्या इंद्रियांनी इतकी घाण आतमध्ये आणली, वारकरी असून सुद्धा ह्या जन्मी ती साफ होईल की नाही माहीत नाही. आणि खरोखर परमार्थाचं वळण जर इंद्रियांना लागलं तर अंतःकरणामध्ये अनेक वर्षापासून किंबहुना अनेक जन्माची जी घाण साठलेली आहे ती दूर व्हायला वेळ लागत नाही. फक्त सर्वांगानं सर्व इंद्रियानिशी मनासहित सकल इंद्रियानं इंद्रियानिशी त्या परमात्म्याची उपासना आपल्याला करता आली तर आतला मल सगळा काय होतो? धुवून जातो. सर्वांगानं त्या परमात्म्याची उपासना करता येते. ह्यासाठीच तुकाराम महाराज मनासहित आपल्या सकल इंद्रियांना उपदेश करताना सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे विठोबा रघुमाई. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे गुण. चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, मना ते धाव घे, मना ते धाव घे ही राहे विठोबाचे पायी. का मनाला उपदेश करावा लागतो? कारण मन इतकं चंचल आहे की ह्या चंचल मनाला स्थिर करायचं असेल तर एका परमेश्वराच्या चरणा व्यतिरिक्त ते मन कुठेही स्थिर होणं शक्य नाही. काळ्या दगडावरची रेष आहे. आपण काय करतो? भरल्या संसारामध्ये मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. अहो, जो संसार स्थित्यंतरशील आहे, जो संसार गतिशील आहे, संसार म्हणजे वाहणारी नदी आहे. त्या नदीला बांध घालता येत नाही, संसाराला स्थिर करता येत नाही. आणि संसारामध्ये रत असलेलं
संसारावर आसक्त असलेलं मन सुद्धा कधी स्थिर करता येत नाही, ते स्थिर होतच नाही. कारण ज्या संसारामध्ये मन आसक्त आहे तो संसार स्थित्यंतरशील आहे, बदलणारा आहे, विकारी आहे, प्रवाही आहे. आणि ह्या मनाला स्थिर करायचं असेल तर एका परमेश्वराच्या चरणा व्यतिरिक्त ते मन कुठेही स्थिर होत नाही. मी बऱ्याच वेळा म्हणतो आपलं मन अशांत का आहे, का रात्रंदिवस काळजी करावी लागते, का रात्रंदिवस घोर व्हावा लागतो. मनाचं जरा लॉजिक वेगळं आहे. हे मनाचं लॉजिक जर आपण समजून घेतलं तर मन आपलं का अशांत असतं, चंचल असतं, त्याची कारणंही आपल्याला मिळतात. एक साधं उदाहरण देतो. समजा बैलाच्या पाठीवर एक मन ओझं लादलं तर तो बैल इतक्या गतीनं जायला लागेल. समजा त्याच बैलाच्या पाठीवर 2 मन वजन टाकलं, आता बैलाची गती वाढेल की कमी होईल? कमी होणार. 3 मन टाकलं काय होईल? आणि 5-6 मनाचं वजन दिल्यावर ते जागेवर बसल का? आता झेपत नाही. खरं मन एक असा प्राणी आहे की त्याच्या पाठीवर तुम्ही जितकं जास्त ओझं द्याल तितकं ते जास्त पळते. आणि आम्ही आता काय केलेलं आहे, सगळ्या संसाराचं ओझं कुणाच्या पाठीवर व्हायलेलं आहे? मनाच्या. त्यामुळे आता मन ते थांबायला तयार नाही. ते रात्रभर तुम्हाला झोपूही देत नाही आणि ते आता इथं आहे तर ते नंतर अतिशय गती मनानं पकडलेली आहे. का? त्या मनाच्या पाठीवर आम्ही इतकं ओझं व्हायलेलं आहे, इतकं ओझं व्हायलेलं आहे. आता ते मन स्थिर होणं शक्य नाही. मग मनाला स्थिर करण्याचा एकच उपाय आहे, मनावर जे ओझं आहे ते काय करा? कमी करा. निदान 60 नंतर तरी कमी करा. खरं माणसं जायला टिकली, खरं हे मनावरचं ओझं कमी करायला तयार नाहीत. आणि मग कांगावा काय करायचा? रात्रभर झोप लागत नाही का? चिंता चिंता चिंता, विचार विचार. अरे विचार वाढवले कुणी? चिंता का निर्माण झाल्या? अरे तू मनावरचं ओझं कधीच कमी केलं नाहीस. मनामध्ये नको ते इतकं भरलेलं आहे आपण, आणि ती घाणच आहे. आणि ते मन समूळ साफ होत नाही तोपर्यंत मन हलकं होत नाही, आणि मन हलकं झाल्याशिवाय ते स्थिर होत नाही. एक साधा दृष्टांत देतो आणि थांबतो. एक साधू होता. साधू एका नदीच्या काठी जंगलामध्ये राहायचा. ते साधू तपस्वी होता. आणि त्या जंगलाच्याच बाजूला एक नगर होतं. त्या नगराचा एक राजा होता. त्या राजाला वाटलं की आपल्या नगराच्या काठी कोणतरी एक साधू नदीकाठी येऊन राहिलेला आहे, तो तपस्वी आहे, उंचीला पोचलेला आहे असं आपल्याला कळलेलं आहे. प्रधानजीला काय सांगितलं राजानं की त्या साधूचं मला काय घ्यायचं आहे? दर्शन घ्यायचं आहे. एक दिवस काय झालं, प्रधानजी आणि राजा त्या साधूचं दर्शन घेण्यासाठी नदीच्या काठाला जंगलाकडे गेले. नंतर काय घडलं, त्या साधूची झोपडी आली. तिथं रथ राजाचा थांबला. त्या साधूचा सेवक एक झोपडीमध्ये काम करत होता. तिथं होता आश्रमामध्ये, झोपडीमध्ये. त्या साधूच्या सेवकानं पाहिलं की राजाची स्वारीकडे झोपडीकडे येते आहे साधूच्या. सेवकानं नमस्कार घातला. राजा आला. राजाने चौकशी केली की साधू कुठे गेलेत, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, इतक्या दुरून मी रथावरनं आलोय. तो सेवक म्हटला की महाराज, साधू महाराज आता कुठं स्नानाला नदीला गेलेत, थोड्या वेळानं ते येतील, तोपर्यंत तुम्ही काय व्हा? असं नसतं व्हा. आता एवढा मोठा सार्वभौम राजा माझ्या झोपडीत आलाय, आपल्या साधूच्या झोपडीत आलाय, गुरुच्या झोपडीत आलाय म्हटल्यानंतर त्या सेवकानं त्या शिष्यानं काय केलं, एक घोंगडं घेतलं आणि त्या झोपडीच्या बाहेर एक झाड होतं. त्या झाडाच्या खाली एक दगड होता. त्या दगडावर घोंगडं हातरलं आणि सेवकानं शिष्यानं राजाला विनंती केली की कृपया आपण आसनस्थ व्हा, ह्या आसनावर काय व्हा? बसा बसा. राजानं ते आसन पाहिलं, दुर्लक्षित केलं, बसला नाही राजा. थोड्या वेळानं राजा परत सेवकाला शिष्याला म्हटला, अरे जा लवकर जाऊन गुरुला बोलवून आण, दरबाराचं काम माझ्या खोळंबलेलं आहे. नाविलाज झाला. तो सेवक काय केला, आपल्या गुरुना साधूंना बोलवायला नदीकडे जायला लागला. जाताना तो शिष्य मनामध्ये असा म्हटला, एवढा मोठा राजा बिचाराला बसाय दिले, बसल की नाही, उन्हात उभारलाय, असला कसला राजा. मग जाता जाता नदीकडे त्या शिष्याला परत शंका आली की आपण झोपडीच्या बाहेर त्याला हंतरून द्यायला नको होतं. थोड्या वेळानं तो परत आला शिष्य.
नदीकडे गेला नाही. 4 पावलं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण त्याला झोपडीमध्ये बसवायला पाहिजे होतं. शिष्य परत आला, त्या दगडावरचं घोंगडं काढलं, झोपडीमध्ये हंतरलं, परत राजाला प्रार्थना केली की आता तरी काय व्हा, असं नसतं व्हा. राजानं त्या आसनाकडे बघितलं, दुर्लक्ष केलं, काय बोलला नाही. राजाने एकच सूर लावला, त्या साधूला बोलवून आण, मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्या सेवकाला जरा रागच आला, कुणाचा, राजाचा. 2 वेळा बसायला दिलं की बिचारा बसला नाही. असला कसला राजा, एवढा कसली घमेंट. शेवटी शिष्य गेला नदीकडं, साधूंना सांगितलं की राजे महाराज तुम्हाला भेटायला आले. तोपर्यंत साधूंचंही स्नान आटपलेलं होतं. मग साधू आणि शिष्य, ती गुरु आणि शिष्य मिळूनच झोपडीकडे यायला लागले. त्यावेळी सेवकाला ती शंका डोक्यात होती राजाविषयीची, का बसला नाही. त्या सेवकानं शिष्यानं आपल्या साधूला गुरुला विचारलं की महाराज तो राजा आला, मी त्याला बसायला दिलं, पहिल्यांदा झाडाखाली दगडावर शिलेवर आम्ही काय केलं, घोंगडं हत्तरलं, नाही बसला. अपमानास्पद वाटेल म्हणून झोपडीमध्ये घोंगडं हत्तरलं, तिथंही राजा बसला नाही. असला कसला राजा, एवढी कसली कमेंट, असला कसला अभिमान, बसला नाही. आपली सहज शंका म्हणून त्या सेवकानं आपल्या त्या साधूला गुरुला विचारलं. तो गुरु त्या शिष्याला म्हटला, तो साधू त्या सेवकाला म्हटला, अरे तो राजा आहे, तो इतरत्र कुठेही बसत नाही. राजा फक्त कुठं बसतो, सिंहासनावर बसतो. राजा सिंहासनाव्यतिरिक्त कुठेही बसत नाही. अगदी मनाचं तसंच आहे. मन स्थिर करायचं असेल, मन निश्चल करायचं असेल, मनाला शांत करायचं असेल तर त्या परमेश्वराच्या पायी पोचल्याशिवाय मन कधी स्थिर होणं शक्य नाही. आणि ज्याचा परमार्थ सफल झाला त्याचं मन काय झालेलं असतं, स्थिर झालेलं असतं. आपलं मन अजून अशांत असेल, आपलं मन अजून चंचल असेल तर समजायचं की अजून अपेक्षित परमार्थ आपल्याद्वारे घडलेला नाही. परमार्थ करता करता जे परिवर्तन, जे बदल माझ्यामध्ये व्हायला पाहिजे तो अजून बदल माझ्यामध्ये झालेला नाही. देवाच्या पायी मन स्थिर होतं म्हणजे होतच, फक्त तो समर्पित भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा लागतो. लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये आईप्रती जो समर्पित भाव असतो, तो समर्पित भाव आमच्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाप्रती ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी मन हलकं झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ते मन पांडुरंगाच्या पायी स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या मनाला उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात, मना तेती धावली राहे विठोबाचे पायी. आणि शेवट चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, आता शेवट चरणामध्ये तुकाराम महाराज आपल्या सकल देहभावालाच उपदेश करतात. सगळ्या इंद्रियांना उपदेश करायचा आहे, मनासहित सकल इंद्रियांना उपदेश करायचा आहे. खरं चरण संख्या वाढेल, किती चरण वाढवायची अभंगाची, म्हणून अभंग महाराजांनी सूत्रबद्ध केला. अगदी 5व्या चरणामध्ये तुकाराम महाराजांना जे सांगायचं ते सांगून संपवलं. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. शेवटी तुकाराम महाराज आपल्या जीवभावालाच उपदेश करतात. जीवभाव म्हणजे तिथं सगळं आलं. आपल्या जीवानिशी त्या परमात्म्याची उपासना घडावी, भक्ती घडावी, म्हणून आपल्या जीवभावाला शेवटी उपदेश करतात की तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. किंवा पांडुरंगाला प्रार्थना करताना अनेक अभंगामध्ये तुकाराम महाराज हे सांगतात, तुका म्हणे माझा सकल देह भाव.
तुकाराम महाराज आणखी ठिकाणी गोड सांगतात. पांडुरंगाला विनंती करताना तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे माझा सकल देह भाव अनेक नको ठाव चिंतुयासी. देवा, माझा जो जीव भाव आहे तो अन्य ठिकाणी राहू देऊ नकोस. माझा जीव भाव काय करावा, सदैव तुझ्या चरणाशी रत असावा. तुका म्हणे माझा सकल देह भाव अनेक नको ठाव चिंतुयाशी. अगदी हेच मागणं तुकाराम महाराज या अभंगामध्ये मागतात. तुका म्हणे, किंवा हाच उपदेश करताना आपल्या जीवभावाला सांगतात की तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. आपल्या जीवभावाला उपदेश करताना, विनंती करताना सांगतात की माझ्या जीवानं काय करावं, त्या जीवानं त्या परमेश्वराला कधीच अंतर देऊ नये. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. का अंतर देऊ नये, तर धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. अहो, भक्त परमात्मा स्वरूपच आहे. भक्त परमात्म्याशी अनन्यच आहे. ज्या परमात्म्याशी मी एक आहे, ज्या परमात्म्याशी मी अनन्य आहे, त्याच परमात्म्याशी ऐक्य संपादन करावं लागतं भक्तिशास्त्रामध्ये. म्हणून आपल्या जीवाचा ठाव कुठं असावा, त्या परमेश्वराच्या पायीच असावा. म्हणून तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. कारण तुका म्हणे कैशी की व कोठे जीव निराळा. तो जीव त्या परमात्म्याच्या स्वरूपाहून कुठं वेगळा आहे. म्हणून जीवानं काय करावं, अन्य ठाव शोधू नये. फक्त त्या परमेश्वराचे पायी काय करावं, स्थिर राहावं. म्हणून आपल्या जीवभावाला उपदेश करताना तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. त्या केशवाला कधी अंतर देऊ नको. का, तू त्याच्याशी अनन्य आहेस. आणि त्याच्याशी अनन्य होता यावं, त्याच्याशी एकरूप होता यावं, त्या परमात्म्याची दृढ अप्रोक्ष अनुभूती व्हावी. म्हणून तुकाराम महाराज मनासहित आपल्या सकल इंद्रियांना उपदेश करताना सांगतात, घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. मनात ते धाव घेई, मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पाही. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. असो झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या तुम्हाला सकळ वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले ते तर माझे जे उरले पायिकपण. तर निन्यते परते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नव्हे अंगीभूत युक्ती. सांगा.